माझे नाव प्रशांत बाळासाहेब कुंड। आम्ही साधारण 1 वर्षापूर्वी ऑटो फार्मची ऑटो वॉल सिस्टीम बसवली आहे। ती साधारण आम्ही पूर्ण आमच्या 30 एकर क्षेत्रासाठी डाळिंब आणि द्राक्ष बागेसाठी तिचा गेल्या 1 वर्षापासून वापर करतोय। डिसेंट्रलाइज सिस्टम आहे। पूर्वीची जशी आमची पाईपलाईन होती, स्टेप बाय स्टेप जशी प्लॉटची लागवड केली त्याप्रमाणे पाईपलाईन वाढवत गेलो आणि प्लॉट वाढवत गेलो आणि त्यानुसार जुने वॉल होते आमचे। जुने वॉललाच कन्वर्ट केलं। त्या पाईपलाईन जशा होत्या तशा त्या प्लॉटमध्येच आहे त्या ठिकाणीच नवीन ऑटोमेशनचे वॉल बसवले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्या पाईपलाईन ज्या आहेत त्या एका ठिकाणी आणण्याची आवश्यकता नव्हती। तो खर्च आमचा वाचला आणि ते एका ठिकाणी आणणं पण शक्य नव्हतं। दुसरी गोष्ट इतरांच्या तुलनेत कमी खर्चिक वाटली आम्हाला। यूज करायला एकदा माहिती झाल्यानंतर सोपी आहे। नेटवर्कचं तसं काही अडचण नाही आली। निश्चितच ज्यांना गरजेचं वाटतं ऑटोमेशन करणं त्यांच्यासाठी खूप चांगली सिस्टीम आहे। महत्त्वाचं म्हणजे जुन्या पाईपलाईनमध्ये कुठलीही बदल न करता आपण ऑटो फार्मचे वॉल वापरून ऑटोमेशन करू शकतो। 10 वॉल बसवले 30 एकर क्षेत्रासाठी। मोबाईलवर ऑन ऑफ करता येण्यासारख्या ज्या आहेत त्या 5 केलेल्या आहेत। वर्षभरामध्ये तर अजून काय मेंटेनन्स नाही झालं। निश्चितच ऑटो फार्मची मदत झाली। जेव्हा दिवसा आणि रात्रीच्या लाईटच्या वेळा असतात, दिवसा आपण मॅन्युअली फिरून कॉक ऑपरेट करू शकतो, पण रात्री योग्य वेळेत कॉक बदलणं होत नव्हतं। एक तर जास्त वेळ दिलं जायचं किंवा मग कमी वेळात जेव्हा जागेल तेव्हा कॉक बदलावे लागायचे। आता शेड्यूल फिक्स केल्यानंतर ऑटोमॅटिक वॉल चेंज होतात आणि आपलं पहिला प्लॉट झाल्यानंतर दुसऱ्या प्लॉटला तितक्या ठरलेल्या वेळेत पाणी दिलं जातं। त्यामुळे योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत पाणी देणं शक्य झालं। त्यात दुसरा अजून एक फायदा असा की समजा आपण शेड्यूल लावलेलं असलं आणि मध्ये लाईट जर गेली, पुन्हा लाईट आल्यानंतर जेवढ्या काळासाठी पण लाईट नव्हती तेवढ्या वेळ त्या शेड्यूलमध्ये भरून येतं। समजा आपलं 3 तास जर पाणी द्यायचे आणि 1.5 किंवा 2 तासानंतर जर लाईट गेली तर आधीचं 2 तास पाणी गेलेलं असतं। त्यानंतर जेव्हा लाईट येईल तेव्हा पुढचं 1 तास पाणी दिलं जातं, मग पुढचं वॉल